काही करेल ते काही फार पुरेसं करेल असं काही वाटत नाही. म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्च पर्यंत वेळ आहे असं म्हणतात. हे किती बनवा बनवी आहे. म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत. एवढा बनवा बनवी तर बनियाय करत नाही. मागाशी म्हणाल की देशातले सगळ्यात खोटे बोलणारे पहिले सगळ्यात लबाड, एवढं लबाड बोलणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही. आता काय म्हटलं त्यांनी, जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापाराले हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका. म्हणजे कसं काय, इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्याला माल विकू नका, तो व्यापारी घ्यायला तयार नाही का, उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात नेऊन टाकायचं. तेवढी लबाडी आहे. आणि मग हे जे पद्धत आहे ना, आता त्यांनी सांगितलं का निसर्ग शेतीकडे जावं लागेल. म्हणजे आमचा पेशंट आता सलाईन मध्ये आहे, अतिदक्षतामध्ये आहे, हे म्हणते योगासन करा. हे काय प्रकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीला आपली भूमिका काय असणार? निवडणुकीचा सध्या आम्ही काही विचार केला नाही. आता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, हमीभावावर विषय होत नाही. 20% बोनस देणार होते मका, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, कापूस या सगळ्यांवर 20%. कुठे गेले? इथं हमीभावच भेटले नाही. 20% बोनस सोडा, बाजूचं MP भावांतर योजना देतं. तुमचं इकडे तेलंगणा 5,000 रुपये पर हेक्टरी देतं सगळ्या पिकाले 5,000 एकरी. दुष्काळ पडो नसो, चांगले पीक येऊ, काही हो, मग ते तेलंगणा सरकार देऊ शकते, तुम्ही का देऊ शकत नाही? तुमची मानसिकताच नाही. तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देता ना, त्याच्या 25% सुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही. आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देतं. शेतकरी हा जातीपातीत गुंडाळून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं. इकडे जातीत भांडणं लावायचे, शहरं मात्र व्यवस्थित करून ठेवायचे, अशी एक व्यवस्था. त्या सुरजागडचा प्रकल्प, तिथलं लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचं आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे.